थँक्यू. अक्षय भोसले मैदानाच्या आतमध्ये, चेंडू मैदानाच्या बाहेर. ऑन साइडला चौकार आला त्याच्या बॅटमधून. इनसाइड आउट केला, जागा बनवली होती कव्हर आणि चौकार. पुन्हा एकदा तीच दिशा, तीच लाईन, परंतु दिशाहीन राहिला. अधिकचा बाहेर निघणारा हा बॉल इथे गोलंदाजाला दंडित करण्यात येईल. अतिरिक्त धाव येथे संघाची धावसंख्या अतिरिक्तच्या मदतीने जिथे 5 धावा धावफलकावरती आहेत. एका चेंडूचा खेळ संपलाय. जास्तीच्या धावा गोळा कराव्या लागतील कारण प्रतिस्पर्धी कडवट आव्हान यावेळेला देखील एक्स्ट्रा कव्हरला. डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. पुढच्याच बॉलवरती लगातारचा दुसरा चौकार. एसकेएमबी टायगर ही टीम मैदानाच्या आतमध्ये खेळते आहे आणि या संघाचं व्यवस्थापन संपूर्ण पाहणारे आदरणीय विनायकजी दीक्षित साहेब यांना देखील तुम्ही पाहताय. या 2 जागा परमनंट आहेत. संघाचे संघमालक मंगेजी बेलोसे साहेब आणि त्याच वेळेला विनायकजी दीक्षित साहेब एकाच ठिकाणी ते पाहायला मिळतात. उजव्याशीच्या बाहेरचा बॉल जो मात्र निर्धाव स्वरूपाचा आलाय. कदाचित छोटूजी दीक्षित साहेब ही ज्या जागेवरती जाण्याचीच वाट पाहत होता गोलंदाज, कारण पुढचाच बॉल इथे डॉट आलाय. संघाची धावसंख्या 9 ऑन दी बोर्ड. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. कमी गतीने टाकला हा बॉल. व्हेरिएशन चांगलं झालंय. सूर गवसलाय, सुवर्णमध्ये ते सापडलंय. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतो आहे. लगातारचे 2 चेंडू निर्धाव स्वरूपाचे आलेत. लक फॅक्टर हा महत्वाचा राहतो आणि तो लक फॅक्टर मैदानाच्या आतमध्ये ऑन आहे. टीम क्षेत्ररक्षण करणारा एसकेएमबी टायगर या टीमचं. धावफलकावरती धावा जिथे 9 आहेत. पहिलं षटक ओमकार शेलार. चांगली गोलंदाजी त्याने या स्पर्धेमध्ये केली आहे. पुढचा बॉल स्विच हिट. चेंडू मात्र गेलाय कुठे एक्झॅक्टली पाहावं लागेल, कारण ऑन जिथे स्विच हिट करण्याचा प्रयत्न, डबल शॉट लागला आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. फटाकसे हेड शॉट असंच काहीतरी घडलं मैदानाच्या आतमध्ये, कारण बॅट फिरवली आणि शेवटच्या क्षणाला डबल लागला हा बॅटला बॉल आणि तदनंतर सीमारेषा ओलांडतोय. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 13 ऑन दी बोर्ड. 13 धावा धावफलकावरती आहेत. अतुल तळेकर आमच्यासोबत जॉईन झाल्यात. खरं तर ते थोडेसे नाराज आहेत, कारण विनय तळेकर या स्पर्धेमधून जिथे आपण त्याचं अस्तित्व सुपर 3 पर्यंत राहू शकलं नाही. हा डॉट बॉल येईल. एंड ऑफ दिस ओव्हर नंबर फर्स्ट. पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटकाच्या अंतिम स्कोर कार्डवरती धावा आहेत. त्याचा दगडीला 13 ऑन दी बोर्ड विदाउट लॉस. बॅटिंग करत असताना किरण वॉरियर्स बोगाव टीम. यांची ही प्रतिकृती असणारी ही ट्रॉफी आपण पाहतोय, परंतु या ट्रॉफीवरती आपण पाहिलं तर युवा सेना महाराष्ट्र राज्य कोर कमिटी सदस्य सचिव, युवा सेना महाराष्ट्र राज्य आदरणीय विकास शेठ गोगावले साहेब यांचा देखील फोटो असणारी ही ट्रॉफी तुम्ही पाहत आहात. खरं तर ज्यांच्या माध्यमातून स्पॉन्सर्स करण्यात आलेल्या या 6 ट्रॉफी तुम्ही पाहता. स्कोर कार्डवरती 13 आहेत. 13 रन्स ऑन दी बोर्ड. मागील मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच घेणारा खेळाडू राकेश केसरकर याच्यासाठी राकेश उतेकर यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. दुष्यंत आला गोलंदाजी मार्कवरती. दुष्यंतला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना. षटक क्रमांक 2. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळतोय. हेमंत यावेळेला हलक्या हाताने संयमाने खेळत. पहा या मॅच मध्ये त्यांनी कोणती जास्तीची जोखीम घेण्याचा प्रयत्न केलेला नाही आहे.
खुल्या गटाचा क्रिकेटचा दांडगा अनुभव असणारा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. डावखुऱ्या हाताचा खेळाडू. मग NB ट्रॉफीमध्ये त्याचा परफॉर्मन्स चांगल्या दर्जाचा पाहायला मिळाला. किंबहुना पुण्याचं क्रिकेट सातत्याने गाजवणारा आणि संकट मोचकाची भूमिका अदा करणारा कर्णधार म्हणून हेमंत उतेकरकडे पाहिलं जातं. सिंगल आली आहे पहिल्या बॉलवरती. 14 धावा धावफलकावरती आहेत. तर या ठिकाणी पत्रकार देवेंद्रजी दरेकर साहेब यांचं देखील आगमन होतंय. आपलं देखील हार्दिक स्वागत. मी विनंती करेल आपण या व्यासपीठावरती पत्रकार देवेंद्रजी दरेकर आणि नगराध्यक्षा त्यांच्या सौभाग्यवती हे देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आपलं देखील हार्दिक स्वागत. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा दुष्यंत सज्ज होत आहे. यावेळेला उजव्या सीच्या बाहेर खुलं छूट दिली आहे, खुलं लायसन दिलं असंच म्हणावं लागेल. कारण बॅटिंग करत असताना अक्षय भोसले सातत्याने प्रत्येक चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न करतोय. मैदानाच्या आतमध्ये मोठे स्ट्रोक अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न त्याचे राहिलेत. परंतु जिथे गोलंदाज देखील कच्च्या गुरुचा चेला नाही आहे. चेक. तर पोलादपूरच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा सन्माननीय आदरणीय शिल्पा देवेंद्र दरेकर मॅडम यांचं देखील आगमन या ठिकाणी होतंय. मी विनंती करेल की मॅडम आपण या व्यासपीठावरती तसेच पत्रकार देवेंद्रजी दरेकर साहेब हे देखील उपस्थित होते. आपलं देखील हार्दिक स्वागत. या आपलं हार्दिक स्वागत आहे. शिल्पा दरेकर मॅडम नवनिर्वाचित नगराध्यक्षा यांचं आगमन या ठिकाणी होतं. आपलं हार्दिक स्वागत. या दरम्यान मैदानाच्या आतमध्ये समोरच्या दिशेने ठोकलेला षटकार इथे पाहायला मिळाला. अक्षय भोसलेच्या बॅटमधून स्टँड अँड डिलिव्हर्ड आणि स्टँड अँड डिस्पॅच या स्वरूपाचा डाऊन द ग्राउंड षटकार आलाय. संघाची धावसंख्या वेगाने झपाट्याने पुढे सरकते. 20 बनल्यात. 20 रन्स ऑन दी बोर्ड. यावेळेला देखील खोल आत कव्हर्सला केला. डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात आहे. स्वीपर कव्हर मध्ये येईल. तदवर मात्र 2 धावा इथून पळून पूर्ण करण्यात आल्या. संघ सुस्थितीमध्ये रन्स येत असताना पाहायला मिळाल्या जरूर, परंतु अगदी त्याच वेळेला संघ सुस्थितीमध्ये पाहायला मिळतोय. धावा जितक्या वेगाने येतात तितकंसं चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये होत असताना दोन्ही खेळाडूंची प्रसंग अवधान इथे दाखवलंय. नगरसेविका मुरगया भुटाला ह्या देखील मॅडम उपस्थित होत आहेत. आपलं देखील हार्दिक स्वागत. आणि आपण जर पाहिलं तर नवनिर्वाचित नगराध्यक्षा या पोलादपूरच्या शिल्पा दरेकर मॅडम यांचे देखील आगमन या ठिकाणी होतंय. मी विनंती करेल आपण व्यासपीठावरती या. तसेच पत्रकार देवेंद्रजी दरेकर साहेब आपलं देखील हार्दिक स्वागत. या आपण सर्वांनी व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. ओव्हर टू कॉम्बॉक्स. 22 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल बॅटची आउटसाइड एज. व्हॉट अ कॅच. ब्रिलियंट एफर्ट ऑन बिहाइंड विकेट. चांगला झेल टिपण्यात आला. ओमकार घाडगेने झेल टिपला, परंतु मैदानाच्या आतमध्ये कॅच टिपल्यानंतर तो जमिनीला लोटांगण घेणार नाही तर तो ओमकार घाडगे कसला. त्याने झेल टिपला. फलंदाज बाद. रिप्ले मध्ये पाहतोय अगदी बॉल वरती गेला आणि सेलिब्रेशन पहा पडला मैदानामध्ये. जर्सी खराब झाली तरी चालेल, परंतु माझ्या टीमच्या नावासाठी आणि मंगेश बेलोसे यांनी माझ्यावरती विश्वास दाखवलाय त्यासाठी त्याचे 100% एफर्ट मैदानामध्ये पाहायला मिळत आहेत. थँक्यू. मॅडम आपण आतमधून या. विनंती असणारे दरेकर साहेब आणि मॅडम आपण आतमध्ये या. आतमधून या. मैदानाच्या आतमधून आपण यायचं. आपण या ठिकाणी स्क्रीनवरती आपण त्यांना कव्हर करतोय. पोलादपूरच्या नवनिर्वाचित आमदार भरतशेठ गोगावले साहेब यांचे भाचे विजय मालुसरे साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आपलं देखील हार्दिक स्वागत. या स्पर्धेच्या माध्यमातून वैभव शहा हे देखील उपस्थित होत आहेत. आपलं देखील हार्दिक स्वागत. नवनिर्वाचित नगराध्यक्ष यांच्या समवेत त्या सर्वांचं आगमन होत असताना पाहायला मिळतंय. शिल्पा दरेकर मॅडम आणि मृगया भुटाला मॅडम ह्या देखील उपस्थित होत आहेत. आपलं देखील हार्दिक स्वागत. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करूया पोलादपूर तालुका प्रीमियर लीग आलेल्या तमाम मान्यवरांचं या स्पर्धेच्या माध्यमातून करूया हार्दिक हार्दिक असं स्वागत. पहिला बॉल सॉफ्ट हँडने इथे केलेला पाहायला मिळाला. जिस खिलाड़ी के इरादे नेक होते ना उनके चाहने अनेक होते. खरं तर या खेळाडूचेही देखील चाहता वर्ग
अधिकचा आहे. ओंकार गाडगेला आपण पाहतोय, त्या खेळाडूचे इरादे नेक आहेत आणि म्हणून त्याचे चाहनेवाले हे अनेक आहेत. मैदानाच्या आतमध्ये आपण मान्यवरांची उपस्थिती होत असताना या मैदानावरून पाहत आहोत. आगतम स्वागतम सुस्वागतम. एकेरी धाव आली आहे. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने 23 वरती जाऊन पोहोचतीये. ओंकार शेलार गोलंदाजी मार्कवरती, त्याचा एंड बदललेला नाही आहे. चांगल्या टप्प्यावरती तो गोलंदाजी करतोय. अचूकतेने गोलंदाजी करत असताना तो पाहायला मिळाला. त्याच्या भात्यातले अनेक चेंडू त्याने काढलेत. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना ओंकारला आपण पाहू. नवीन बॅटर दीपक जाधव. यावेळेचा बॉल ऑन साइडला केला. लॉफ्टेड ऑन ड्राइव्ह. क्षेत्ररक्षक आहे त्याच्या आवाक्याच्या बाहेर. आउटफील्ड फास्ट. रन मिळतील 4. आलाय चौकार. आपण आगमन होत असताना पाहायला मिळतोय पोलादपूरच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा सन्माननीय शिल्पा दरेकर मॅडम यांचं आगमन या ठिकाणी होतं. आपलं मॅडम हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि मुरगाया भुटाला नगरसेविका यांचं देखील हार्दिक स्वागत आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करूया. तसेच भरत शेठ गोगावले साहेबांचे बाचे मालुसरे साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आपलं देखील हार्दिक स्वागत. आणि विनायकजी दीक्षित साहेब आणि सिद्धेश शेठ यांनी आपण जर पाहिलं तर नक्की ते देखील या स्पर्धेच्या माध्यमातून विशेष परिश्रम त्यांची मेहनत पाहायला मिळते. पोलादपूरचे पत्रकार देवेंद्रजी दरेकर साहेब यांना देखील आपण व्यासपीठावरती पाहतोय. तसेच उद्योजक वैभव शाह यांना देखील आपण पाहतोय. आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत. ओव्हर टू कॉम्बॉक्स. दीपक जाधवच्या बॅटमधून आलाय समोरच्या दिशेने येणारा हा आकर्षक षटकार. विकेट गेली होती आणि अशा क्षमही तो मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. संघ अडचणीमध्ये होता. 34 धावा फलकावरती आहेत. 34 रन्स ऑन दी बोर्ड. तिसऱ्या षटक प्रगतीपथावरती आहे. दीपक जाधव 2 बॉल 10 धावा त्याच्या बॅटमधून आलेल्या पाहायला मिळाल्यात. लांबलचक षटकार त्याने देखील खेचलाय. ओंकारचा हा बॉल उजव्या सीच्या बाहेर पंचांकडे अपील करण्यात आली आहे. एक स्ट्रॉंग अपील इथे पाहायला मिळाली. ओंकार त्याला विकेट अद्याप मिळालेली नाही आहे. खरं तर पहिल्या षटकामध्ये एकंदरीत 13 धाबा त्याच्या अगेन्स्ट येत असताना पाहायला मिळाला. दुसऱ्या षटकामध्ये देखील तो महागडा राहिलाय. विकेटची कमाई अद्याप झालेली नाही आहे. गोलंदाजाला खुराक स्वरूपामध्ये विकेट ज्या वेळेला मिळते ना त्यावेळेला तो अधिक घातक बनतो. किंवा ती घातकता येण्यासाठी क्रिकेटमध्ये आवश्यक राहते ती विकेट आणि ती विकेट इथे प्राप्त करावी लागेल. मागे सरकल्या समोरच्या दिशेने केला. रोहन आलाय चेंडू खाली. प्रयत्न चांगले होते. धारा तीर्थी पडला परंतु झेल घेण्यासाठी त्याचे प्रयत्न, त्याचा डेडिकेशन, त्याचा कमिटमेंट, त्याचे इफर्ट चांगले पाहायला मिळाले. एक चांगले प्रयत्न आपण पाहिले. बाउंड्री लाईन वरून झेपावला. अगदी चप्पळतेने चेंडूवरती येत असताना पाहायला मिळाला होता आणि झेल निसटला जरूर परंतु प्रयत्नांची दाद द्यायला हवी. रोहन कदम त्या ठिकाणावरती पाहायला मिळाला. खरं तर ही स्पर्धा पुढे घेऊन येण्यामध्ये यंगस्टार पोलादपूर आणि त्याच वेळेला सिद्धेजी सेठ साहेब असतील, त्याच वेळेला आपण विनायकजी दीक्षित साहेब असतील यांचं विशेष करून कौतुक करायला हवं. कारण 2 जिवलग मित्र आणि त्याच वेळेला या मित्रांनी सातत्याने हे घेतलेले परिश्रम आपण पाहत आहोत. यंगस्टार पोलादपूरच्या माध्यमातून आयोजित असणारी स्पर्धा. कोल्हापूर टप्प्याचा हा बॉल अगदी स्वीपर कव्हरला खेळतात. ड्रायव्हिंग लेंथवरती होता आणि जिथे मात्र स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आला आहे. एक सिंगल येते. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या
36 धावा फलकावरती आहेत. 36 लॉस ऑफ 1 विकेट. एंड ऑफ द ओव्हर नंबर 3 जिथे 3 षटकांचा खेळ संपला. 12च्या धावगतीने 36 मांडल्यात. एक फलंदाज बाद. नवनिर्वाचित नगराध्यक्षा शिल्पा दरेकर मॅडम यांना आपण पाहतोय. तसेच नगरसेविका मृगया भुटाला मॅडम यांना देखील आपण स्क्रीनवरती पाहायला मिळत आहेत. tenniscricket.in वरती हे क्षणचित्र टिपतोय आणि मान्यवरांना व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. नवनिर्वाचित नगराध्यक्षा या पोलादपूरच्या सन्माननीय शिल्पा दरेकर मॅडम यांना आपण पाहतोय स्क्रीनवरती. तसेच मृगया भुटाला मॅडम यांना देखील आपण पाहतोय आणि त्यांचे सुपुत्र देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. तसेच जर पाहिलं तर ही क्षणचित्र अगदी tenniscricket.in वरती यूट्यूबवरती ही स्पर्धा जी पाहायला मिळते आणि त्यामध्ये आमच्या सर्व मान्यवरांना टिपलं जातं. हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. पोलादपूर तालुका प्रीमियर लीग पर्व 4 आणि या 4थ्या पर्वामध्ये अगदी आपण मान्यवर उपस्थित पाहायला मिळत आहेत. तसेच सन्माननीय आदरणीय नामदार भरतशेठ गोगवले साहेब यांचे भाचे यांना देखील आपण पाहतोय स्क्रीनवरती. मालुसर साहेबांना आपण स्क्रीनवरती पाहतोय. तसेच पत्रकार देवेंद्र दरेकर साहेबांना देखील आपण पाहतोय या स्क्रीनवरती. आणि शहा साहेबांना देखील एक प्रसिद्ध उद्योजक त्यांना देखील आणि रवींद्र इंगवले यांना देखील आपण स्क्रीनवरती पाहायला मिळत आहेत. याची देही याची डोळा आपण पाहतोय. क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत माजी सरपंच गणेशजी उतेकर साहेब यांचं देखील आगमन होतं. त्यांनाही विनंती असेल या आपले स्वागत आहे. यंगस्टार पोलादपूर आयोजित असणारी ही स्पर्धा आपण पाहत आहोत. या दक्षिण रायगडाच्या अग्रमानांकित स्पर्धांपैकी एक. स्कोरकार्डवरती 36 मांडल्यात. 12च्या करंट रन रेटने धावा आल्यात. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा दुष्यंतला आपण पाहत आहोत. तो सेकंड ओव्हर संघासाठी वैयक्तिक सेकंड आणि संघासाठी 4थं षटक घेऊन आला आडव्या बाटने. त्याचं स्वागत केलंय. भव्य स्वागत. ठोकलाय षटकार. आतमध्ये षटकार आलाय. तो अर्थातच हेमंत उतेकरच्या बॅटमधून. संघाची धावसंख्या 42 धावा फलकावरती पाहायला मिळतात. कमाल धमाल आणि बेमिसाल असा खेळाडू आहे मैदानाच्या आतमध्ये. हलक्या हाताने संयम आणि धीरोधार्थ बाग किती चांगली आहे त्याच्याकडे. अगदी डोक्यावरती बर्फच ठेवून तो मैदानावरती दाखल झालाय. संयमाने बॅटिंग करतोय. फ्रंट लेग पुढे आणलं. बॅटचा फेस ओपन केला आणि सॉफ्ट हँडने इथे मात्र केलेला हा स्ट्रोक एक सिंगल देऊन गेला. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने 43. स्वप्नील जंगम चेंडूवरती येत असताना पाहायला मिळाला होता. तिथून एक सिंगल आली आहे. संघाची धावसंख्या 43 धावा फलकावरती पाहायला मिळतात. खरं तर SKMB टायगर्स टीम मैदानाच्या आतमध्ये संदीपजी कदम सर आणि मंगेशजी बेलोसे सर यांच्या कार्याचा गौरव करणारं हा संघाचं नाव आपण पाहत आहोत. टायगर्स आणि टायगर्स सारखं लढावं लागणार आहे त्यांना मैदानाच्या आतमध्ये. दुष्यंतला विकेट मिळवावी लागेल. या संघासाठी खरं तर मार्गदर्शकाची भूमिका ही विनायकजी दीक्षित साहेब हे आहे पाहत असताना आपण पाहत आहोत. संघाची धावसंख्या जिथे स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय जिथे 43 धावा फलकावरती आहेत. 43 ऑन दी बोर्ड. 43 धावा फलकावरती पाहायला मिळाल्यात. आराध्य विनायक दीक्षित यांना देखील आपण पाहतोय गेले 8 दिवस अर्णवला आपण पाहिला. अर्णव विनायक दीक्षित सातत्याने या स्पर्धेच्या माध्यमातून जुळत असताना अर्णवलाही आपण पाहिलंय. खरं तर या स्पर्धेच्या माध्यमातून त्याची उपस्थिती प्रार्थनीय राहिली आहे आणि बाबांच्या साथीने तो मैदानावरती आपण बाउंड्री लाईनवरती उभा राहिलेला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या 43 ऑन दी बोर्ड. 43 धावा फलकावरती आहेत. विकेट मिळवाव्या लागतील. धावा गोळा होत आहेत. प्रतिस्पर्धी संघ मॅच मध्ये
पकड मजबूत केली आहे. आडवा बाटने समोरच्या दिशेने केला. क्षेत्ररक्षक स्वतः कर्णधार आहे ते ठिकाणी एक सिंगल येत असताना पाहायला मिळते. खरं तर या स्पर्धेमध्ये या स्पर्धेसाठी ज्यांनी असं मोलाचं सहकार्य केलंय सन्माननीय आदरणीय लक्ष्मण मोरे साहेबांचं आगमन या ठिकाणी होत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. साहेब आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. निलेश अहिरे तालुका प्रमुख यांचं देखील आगमन या स्पर्धेच्या माध्यमातून होते. आपलं देखील हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या पोलादपूर तालुका प्रीमियर लीग पर्व 4 आपण पाहतोय आणि सर्व मान्यवरांचं हार्दिक स्वागत आपण करतोय. सन्माननीय आदरणीय लक्ष्मण मोरे साहेब या आपलं हार्दिक स्वागत. आपण बोरावळे गावामध्ये नेहमी त्यांना आपण सातत्याने पाहतो आणि पोलादपूर तालुका प्रीमियर लीगला देखील नेहमीच सातत्याने पाहतो आणि मार्गदर्शक म्हणून नेहमीच त्यांचा पाठिंबा पाहायला मिळाला. असे लक्ष्मणजी मोरे साहेब या आपलं हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करतोय. ही स्पर्धा पोलादपूर तालुका प्रीमियर लीग. सिद्धेश शेठ साहेब आपण या व्यासपीठावरती. कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक सन्माननीय आदरणीय आणि नामदार भरतशेठ गोगवले साहेबांचे विश्वासू सन्माननीय आदरणीय लक्ष्मणजी मोरे साहेब यांचं आगमन या ठिकाणी होत आहे. तसेच निलेश आहिरे साहेब हे देखील उपस्थित होत आहेत. आपलं देखील हार्दिक स्वागत. मी सिद्धेश शेठ पोलादपूर तालुका प्रमुख निलेश आहिरे साहेब आपलं हार्दिक स्वागत. पोलादपूर तालुका प्रीमियर लीग मध्ये आलेल्या राजेश डांगे साहेब हे देखील उपस्थित झालेत. आपलं देखील हार्दिक हार्दिक असं स्वागत. मी सिद्धेश शेठ साहेबांना विनंती करेल की आपण व्यासपीठावरती या आणि विनायकजी दीक्षित साहेब आपल्याला एक विनंती असेल आपण देखील व्यासपीठावरती या. ओव्हर टू कॉम्बॉक्स. 47 ला एक खेळाडू बाद झालाय. 47 धावा धावफलकावरती एक खेळाडू बाद झालाय. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. तिसरा सामना आपण पाहतोय पोलादपूर तालुका प्रीमियर लीग पर्व 4 स्क्रीनवरती आपण नक्कीच पाहायला मिळत आहेत. आपले मान्यवर स्क्रीनवरती tenniscricket.in च्या माध्यमातून आपल्या मान्यवरांना या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. tenniscricket.in वरती पोलादपूरच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा सन्माननीय शिल्पा दरेकर मॅडम यांना आपण पाहतोय. तसेच नगरसेविका मुठाला मॅडम यांना देखील आपण पाहायला मिळत आहेत. तसेच नामदार भरतशेठ गोगवले साहेब यांचे भाचे मालुसरे साहेबांना देखील आपण पाहतोय. तसेच आता कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सन्माननीय आणि नामदार भरतशेठ गोगवले साहेबांचे विश्वासू लक्ष्मणजी मोरे साहेब यांना देखील आपण व्यासपीठावरती पाहतोय. तसेच तालुका प्रमुख निलेश अहिरे साहेब यांना देखील आपण पाहतोय. अगदी स्क्रीनवरती सर्व मान्यवर या स्पर्धेचा आनंद घेत आहेत, या स्पर्धेचा आस्वाद घेत आहेत आणि त्यांच्या सहकार्यामुळे ही स्पर्धा आपण पाहतोय. आणि खेळाडू कक्ष देखील जर पाहिला तर सन्माननीय आदरणीय निलेश लक्ष्मण मोरे साहेब यांच्या खेळाडू कक्ष पाहतोय आणि ते या ठिकाणी उपस्थित झालेत. डांगे साहेबांचं देखील हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. सर्वांचं हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा वळूया मॅचकडे आणि आवाज ऐकूया जयेश सरांचा. सौरभ घाडगे गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. करंजे गावाला बिलॉंग करणारा सौरभ घाडगे गोलंदाजी मार्कवरती दाखल झालाय. यावेळेचा बॉल बॅकफुटला आल्यात. ऑन साइडला केला. क्षेत्ररक्षक होते त्याच्या आवाक्याच्या बाहेर. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. रन्स मिळतील 4. हेमंत उतेकरच्या बॅटमधून चौकार. शतक कंप्लीट होत आहे. किरण वॉरियर्स बोगाव या टीमचं अर्धशतक कंप्लीट. 51 धावा धावफलकावर. वेळ ही खरं तर आपल्या हातात असते. घड्याळाचे केवळ काटे फिरतात. वेळ आता बदलू लागली मैदानाच्या आतमध्ये. किरण वॉरियर्स बोगाव टीमचा कर्णधार आता लढू लागलाय. त्याच्या बॅटमधून चौकार आलाय. 1 षटकार 1 चौकार. 14 धावसंख्येवरती 2 नॉट आउट आहे. एकंदरीत 6 बॉल त्याने फेस केलेत. प्रत्येक चेंडूवरती धाव त्याने घेतलेली पाहायला मिळाली आहे. तोच अर्थातच हेमंत उतेकर ऑन स्ट्राईक. उजव्या सीच्या बाहेर वाईट यॉर्कर. ते डीएसटी रक्षकाचा वेध घेतोय. भरधाव वेगाने गोलंदाजी करण्यासाठी जाणला जाणारा करंजे एक्सप्रेस गोलंदाजी करतोय सौरभ घाडगे. चांगल्या टप्प्यावरती हा बॉल टाकला. उजव्या सीच्या बाहेर वाईट यॉर्कर पाहायला मिळाला. फलंदाजाला कोणती मुभास नव्हती या बॉलवरती स्ट्रोक खेळण्यासाठीची. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करतोय. किंबहुना सौरभने या षटकामध्ये धावा रोखणंही गरजेचं राहणार आहे. पुढचा बॉल
कमी गतीने टाकला, इथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात, फेकी चांगली झाली आहे. रन्स मिळणार नाही त्या ठिकाणी प्रणय पाहायला मिळाला होता, जिथे मात्र रन्स कंप्लीट होत असताना पाहायला मिळत नाहीये. संघाची धावसंख्या 51 धावा धावफलकावरती ज्या मात्र पाहायला मिळतात. जास्तीच्या धावा गोळा कराव्या लागतील. किंबहुना आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं जर एकंदरीत या स्पर्धेचा आणि सुपर 12 आणि सुपर 6चा एकंदरीत आपण विचार केला तर जास्तीच्या धावा 62 ते 65 धावा बनताना पाहायला मिळाल्यात. 70 देखील ओलांडली गेलेली नाहीये सुपर 12 आणि सुपर 6 मध्ये. दीपक जाधवला आपण पाहतो आज या 12th मॅन म्हणून किरण वॉरियर्स बोगाव टीमचा. यावेळेला बॅटची आतली कडा घेतली, यष्टीरक्षकाचा भेद घेतलाय. थेट यष्टीरक्षकाच्या हाती जाऊन विसावला गेला हा बॉल. अर्थात एक डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. दीपक जाधव असा एकमात्र खेळाडू आहे ना की ज्याच्याकडे 2 ते 3 संघांच्या जर्सीज आहेत. हनुमाननगर वॉरियर्स काल खेळत होता, त्या संघाची जर्सी परिधान करून तो देखील पाहायला मिळाला. आज किरण वॉरियर्स बोगाव टीमची जर्सी त्याच्याकडे आहे. आणि कदाचित मला वाटतं जर का रामवर्धनी कापडे टीमची जर्सी त्याच्याकडे असू शकते, कारण त्याच्यासाठी सपोर्ट त्याचा जास्तीचा होता. 12th मॅन म्हणून त्याला आपण पाहतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती आहे 51. पुढचा बॉल उजव्या सीच्या बाहेर, लगातारचा चौथा चेंडू निर्धाव स्वरूपाचा आलाय. वाईड यॉर्कर सातत्य राखलंय, पॉपिंग क्रीज मध्ये प्रत्येक बॉल डिलिव्हर केलाय आणि ज्या वेगाने गोलंदाजी केली आहे सौरभ गाडगेने मॅच मध्ये चुरस निर्माण केली आहे. पहिल्या बॉलवरती चौकार आला आणि तिथून पुढे 4 बॉल निर्धाव स्वरूपाचे येत असताना पाहायला मिळालेत. ओमकार घाडगे यष्टांच्या पाठीमागे मास्टर माइंड जो मात्र पाहायला मिळतोय. पुढचा बॉल, यावेळेचा बॉल ऑन साइडला केला, फ्लिक केलाय, डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलाय. सिंगल येते. करंजे गावचे खेळाडू सातत्याने मातीशी निगडीत आहेत, संलग्न आहेत. ओमकार घाडगे असू द्यात, तदनंतर कोणताही खेळाडू. 5 सौरभ देखील पाण्याची मागणी करण्यात आली आहे. चला पाणी मैदानाच्या आतमध्ये जाऊ द्यात. टक्कर झाली आहे त्या ठिकाणी सौरभ आणि हेमंतजी, टक्कर झाली त्या ठिकाणी. एकेरी धाव आली आहे. संघाची धावसंख्या 52 धावा धावफलकावरती आहेत. 5 षटकांचा खेळ संपला. 52 धावा धावफलकावरती मैदानाच्या आतमध्ये पाण्याची मागणी करण्यात आली. एक ब्रेक घेऊयात, डीजेकडे जाऊयात, एक मधुर संगीत ऐकू. संख्या ज्या वेगाने निघाली होती, सौरभ गाडगेने या षटकामध्ये धावा थांबवल्या आणि या धाव संख्येवरती लगाम त्याने लगावत असताना पाहायला मिळाला. सिद्धेश शेट्टी युवा मंचचे प्रत्येक पदाधिकारी देखील चांगलं कामकाज करतात. यंगस्टार पोलादपूरचे चांगलं कामकाज होत असताना पाहायला मिळालं. शेवटचा आणि अंतिम निर्णायक षटक इथे पाहायला मिळेल. पराभवाने माणूस संपत नाही, जो प्रयत्न सोडतो ना तो संपतो. आयुष्याच्या वळणावरती शेवटच्या क्षणापर्यंत केवळ एकच म्हणत राहायचं, आपण अजून जिंकलेलो नाही आहे, शर्यत अजून संपलेली नाही, कारण आपण अजून जिंकलेलो नाही. आणि मैदानाच्या आतमध्ये तो खेळ तुम्हाला करून दाखवावाच लागेल. क्षणाक्षणाला मैदानावरती येणारे जे काय संकट आहेत, अडचणी आहेत, त्यांना पादाक्रांत करत असताना आपल्याला यशाचं उंच शिखर गाठावं लागेल. रोहन कदम गोलंदाजी मार्कमध्ये दाखवत असताना पाहायला मिळतोय. शेवटच्या षटकाच्या दरम्यान धावफलकावरती धावा त्या 52. शेवटचं षटक 60 ते 65 धावा या धावसंख्येपर्यंत रोखण्याचा प्रयत्न निश्चितच करण्यात येईल, कारण चांगल्या दर्जाची गोलंदाजी झाली आहे. ओमकार घाडगे सातत्याने हे चक्र फिरवत असताना तो पाहायला मिळालाय.
त्याने फासे टाकलेत आणि ते फासे आपल्या संघाच्या बाजूने पाडण्यासाठी, तो पैलू पाडण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये यशांच्या पाठीमागे उभा आहे. रोहनचा पहिला बॉल, रोहन कदमवरती हल्ला, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, दे धक्का, घे चक्का, ठोकलाय षटकार. त्याच्या बॅटमधून षटकार आलाय. संघाची धावसंख्या 58 धावा फलकावरती पाहायला मिळतात. या क्षेत्रामध्ये तो खेळाडू निपुण आहे. कोणत्याही क्षणाला मोठी बॅटिंग तो करू शकतो. त्याच्याकडे सिंहाची तडफ, आक्रमकता आणि आत्मविश्वास ठासून भरलेला आहे. गोलंदाजी करत असताना मैदानावरती जिथे रोहन कदमला आपण पाहतोय तो काही काळ थांबलेला पाहायला मिळालाय. कारण डॉट बॉल इथे हातावा लागणार आहे. षटकार आला, त्याच्यावरती दडपण आलाय, प्रेशर क्रिएट झालाय. व्हेरी फर्स्ट बॉल त्याच्या अगेन्स्ट मोठा स्ट्रोक येत असताना हेमंत उतेकरच्या बॅटमधून पाहायला मिळाला. पुढचा बॉल यावेळेला एक्स्ट्रा कव्हर राखेला, उडवला चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक पोचला होता परंतु काही अंशी दूर राहिला. यश पैकी करण्यात येते, तद्वर मात्र 2 धावा अर्जित करण्यात येत असताना पाहायला मिळतात. दुहेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 60 ऑन दी बोर्ड. 60 धावा धावफलकावरती आहेत. रोहन कदम संघाचा नेता आहे, दिशादर्शक, तारणहार, ज्याच्या गोलंदाजीमध्ये आहे धार, तो संघाचा कर्णधार. गोलंदाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. धावा थांबवा लागणार आहे आणि या षटकामध्ये डेथ ओव्हरमध्ये त्याची गोलंदाजी, एक कमालीचं प्रतिभा त्याच्याकडे आहे आणि ती प्रतिभा संपन्न असा गोलंदाज, लेदर बॉलचा चांगला दांडगा अनुभव असणारा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. पुढचा बॉल यावेळेला प्लेड ऑन, विकेट नंबर 2. संघाचा कर्णधार होतो इथे हेमंत उतेकर बाद. आमचं विकेट प्राप्त केली आहे त्याने, महत्वाचा फलंदाज बाद झालाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आदित्य कदम दाखल होत असताना पाहायला मिळतोय. आदित्य कदम वर्सेस रोहन कदम ही भिडंत पाहायला मिळेल. एका बाजूला कापडेचा खेळाडू रोहन कदम, तर एका बाजूला तुम्हाला पाहायला मिळतं दामनदेवीचा खेळाडू आदित्य मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. त्याच्याकडून अपेक्षा राहील मोठ्या स्ट्रोकची, त्याने मोठे स्ट्रोक देखील खेळलेले आहेत. 60 धावा धावफलकावरती आहेत, 60 ऑन दी बोर्ड. विकेट मिळवली आहे षटकामध्ये, जिथे मात्र खरं तर विकेट हवी होती संघाला मोक्याच्या क्षणी आणि ती विकेट इथे आली आहे. काही बाबी पथ्यावरती पडल्यात, कारण फलंदाजांची तळाबंदी करणारा गोलंदाज रोहन गोलंदाजी करतोय. उजव्या यष्टीच्या बाहेर वाईड यॉर्कर, इथे चांगला दाटणीचा बॉल इथे पाहायला मिळतोय. व्हेरिएशन अँड व्हरायटीचा समेळ साधणारी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करण्यामध्ये महारथ हासिल असणारा गोलंदाज रोहन कदम गोलंदाजी करत असताना डॉट बॉल आलाय. 60 धावा धावफलकावरती केवळ 2 बॉलचा खेळ अजूनही शेष राहील. इथून पुढच्या 2 बॉलवरती किती मोठे फटके येतात आणि किती मोठी धावसंख्या उभी करण्यात येते ही पाहणे अत्यंत गरजेचं राहील. येणारे चेंडू राहिलेत तर तुमच्याकडे इथून पुढे 2 आणि 2 बॉलमध्ये मोठे स्ट्रोक खेळणं बंधनकारक राहणार आहे. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा रोहन सज्ज होत असताना पाहायला मिळतो आहे. अराउंड विकेटने खाली राहिला, तेडी यष्टीरक्षकाचा वेध घेतोय ओमकार घाडगे. त्या ठिकाणी चेंडूवरती चाचपणी करत असताना तिथे पाहायला मिळाला, चाच पडला परंतु फेकी त्याने केली आहे, धाव मिळालेली नाही आहे. फलंदाज बाद.
साहेब यांच्या कार्याचं गौरव करणारं हे गीत आपण ऐकलं. अजिंक्य सकपाळ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी. यावेळेचा बॉल बॅटची लिडिंग एज. चेंडू हवेमध्ये. सौरभ चेंडूच्या खाली येतोय. 3 क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल निसटला. धावा मिळाल्या त्या 2 तिहेरीचा प्रयत्न करण्यात येतोय आणि तिसरी धाव घेत असताना फलंदाज दीपक जाधव होईल बाद. 62 बनल्या. 63चं टार्गेट या मॅच मध्ये उभारण्यात आलंय. 63 रनचं टार्गेट राहील या सामन्यामध्ये आणि उत्तरार्धामध्ये काय घडणार काय बिघडणार या आपण आमंत्रित करूयात. जिथे आवाज ऐकायला मिळेल सूरजी शिंदे यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचेल. 62 धावा धाव फलकावरती. खरं तर आजच्या दिवसामध्ये केवळ 62 धावा बनताना पाहायला मिळाल्यात आणि 62च्या पुढे एकही धाव बनवणारा संघ आपण पाहायला मिळाला नाही. काय विशेष सन्मान आपण करतो आहोत या व्यासपीठावरती. आपण निलेजी पवार सर यांच्याकडे वळूयात आणि जिथे आपण करणार आहोत काही विशेष सन्मान. मंगेजी बेलोसे साहेब आणि संदीपजी कदम सर यांना आमंत्रित करूयात. आपण काही विशेष सन्मान आपण करतो आहोत. तर या ठिकाणी आपण पाहतोय या स्पर्धेच्या माध्यमातून जय भवानी स्पोर्ट्स क्लब साखरचे अध्यक्ष संजय चोरगे साहेब यांचं आगमन होते. आपलं हार्दिक स्वागत. तसेच भरत चोरगे यांचं देखील आगमन होते. तसेच मिलिंद मालुचर साहेब यांचं देखील आगमन होते. आपलं देखील हार्दिक स्वागत. तसेच दत्ता मोरे डी मोरे आपलं देखील हार्दिक स्वागत या आपण व्यासपीठावरती. या ठिकाणी मान सन्मान आपण या ठिकाणी सत्कार समारंभाकडे वळतोय जिथं प्रमुख पाहुणे उपस्थित झालेत. तर या ठिकाणी सन्मानित केले जाते तालुका प्रमुख निलेश आहिरे साहेब यांचा सन्मान मंगेश बेलोसे यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी करतोय. तालुका प्रमुख निलेश आहिरे साहेब यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करत असताना पाहायला मिळतोय. आपण सन्मानित करतोय. आपण तालुका प्रमुख सन्माननीय आदरणीय निलेश आहिरे साहेब यांचा यथोचित मान सन्मान या पोलादपूर तालुका प्रीमियर लीग मध्ये करतोय. मंगेश बेलोसे यंगस्टारचे सर्वेसर्वा यांच्या शुभ हस्ते केला जातोय विशेष सन्मान. तसेच नवनिर्वाचित नगराध्यक्षा सन्माननीय आदरणीय आमच्या शिल्पा दरेकर मॅडम यांचा देखील यथोचित मान सन्मान मी रवींद्र इंगवले यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते मॅडमचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे. नवनिर्वाचित नगराध्यक्षा शिल्पा दरेकर मॅडम यांचा केला जातोय या स्पर्धेच्या माध्यमातून एक आकर्षक सन्मान चिन्ह देऊन यथोचित मान सन्मान. तसेच नगरसेविका मुरगया शहा यांचा देखील आपण सन्मानित आपण करतोय. मी संदीप कदम सरांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते आपण नगरसेविका मुरगया शहा मॅडम यांचा यथोचित मान सन्मान या पोलादपूर तालुका प्रीमियर लीग यंगस्टारच्या माध्यमातून असणारी स्पर्धा केला जातोय एक विशेष सन्मान. या स्पर्धेच्या माध्यमातून राजेश डांगे साहेबांचा सन्मान या संदीप कदम यांना विनंती करेल की आपण शुभ हस्ते करूया. संदीप कदम सर पोलादपूर तालुक्याचं नाव अगदी महाराष्ट्रभर घेऊन जाणारं एकमेव व्यक्तिमत्व अर्थात संदीप कदम यांच्या शुभ हस्ते राजेश डांगे साहेबांचा केला जातोय विशेष सन्मान. पोलादपूर तालुका प्रीमियर लीग पर्व 4 सर्व मान्यवरांचं आपण हार्दिक असं स्वागत करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. तसेच विजय मालुसरे साहेब नामदार भरतशेठ गोगावले यांचे भाचे यांचा यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय.
संदीप कदम यांच्या शुभ हस्ते विजय मालुसरे साहेबांचा सन्मान या ठिकाणी आपण करतोय. तर एक विशेष सन्मान आपण करतोय ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला विशेष सहकार्य लाभलंय. कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक सन्माननीय आदरणीय आणि बोरावळे गावचे मार्गदर्शक, नक्कीच आपण त्यांना नेहमीच पाहतो क्रिकेटच्या खेळासाठी आणि क्रिकेटची आवड देखील आणि या क्रीडा क्षेत्रामध्ये नक्कीच त्यांची आवड आहे. असे सन्माननीय आदरणीय लक्ष्मणजी मोरे साहेब यांचा केला जातो एक यथोचित मान सन्मान. संदीप कदम सर आणि मंगेश बेलोसे यांच्या शुभ हस्ते एक विशेष सन्मान लक्ष्मणजी मोरे साहेब यांचा केला जातोय. काल देखील जर पाहिलं तर या स्पर्धेमध्ये लक्ष्मणजी मोरे साहेब यांचा संघ खेळत होता. शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली खेळाडूंनी. SK लाईव्ह इव्हेंट आणि दत्ता मोरे यांचा संघ, सुनील उतेकर आणि निलेश माबदी यांचा संघ आपण काल खेळताना पाहायला मिळाला. आज जर संघ असता तर लक्ष्मण मोरे साहेब यांना आनंद झाला असता, परंतु तालुक्यातील खेळाडू खेळत आहेत हा देखील विशेष आनंद त्यांना आहे आणि सर्वांसाठी ते नेहमीच त्यांचा पाठिंबा असतो. धन्यवाद साहेब, आपलं विशेष सहकार्य या स्पर्धेला लाभलंय. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सर. तर पहिल्या इनिंगचा खेळ संपल्यानंतर 62 केल्या गेल्या 63 धावांचं लक्ष या ठिकाणी ठेवल्यानंतर आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये उतरली आहे. ओमकार शेलाड आणि रोहन कदम ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पहिला बॉल डॉट त्या ठिकाणी येत असताना पाहायला मिळाला. त्यातल्या त्यात हेमंत हुतेकर हे नाव चर्चेचा विषय राहिलाय. या पोलादपूर तालुक्यामध्ये येत असताना स्विच हिटचा बॉल अटेम्प्ट केलाय. पॉवरफुल, ब्युटिफुल आणि सक्सेसफुल. सेकंड बॉल वरती बॉलला पाठवलाय सीमारेषा पार. 4. किरण वॉरियर्स भोगाव या टीमने 62 धावा केल्या. 63 धावांचं उद्दिष्ट ठेवलंय SKMB या संघासमोर. म्हणजेच तर काय संदीपजी कदम सर यांचा संघ आणि त्याचबरोबर मंगेशजी बेलोसे सर हे दोन्ही अगदी ज्या पद्धतीने नावाने SKMB यांच्या नावाखाली खेळणारा संघ जो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. यावेळेला कुटप्पाचा बॉल तिथून मात्र या बॉलला पाठवलाय वन बाउन्स सीमारेषा पार. 4 चौकार. तदनंतरचे येणाऱ्या 2 बॉल मध्ये सलग 2 चौकार रचण्याचा कारनामा आता रोहन कदमने केलाय मैदानाच्या आतमध्ये. आघाडीच्या जोडीमध्ये अगदी प्रतिस्पर्धी संघाला बिघाडी पाडण्यासाठी तो मात्र भाग पाडतोय मैदानाच्या आतमध्ये. पॉवर प्लेच्या षटकाचा पॉवरफुल खेळ क्रीडानगरीच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पहिल्या 3 बॉल मध्ये स्कोर कार्ड वरती एकूण धावा झाला 8 वरती लावली आहे प्रतिस्पर्धी संघाची वाट. ही क्रीडानगरीच्या आत जे आपण पाहतोय उत्तरार्धाच्या या खेळामध्ये अंतिम काही क्षणचित्रामध्ये tenniscricket.in या YouTube वाहिनीवरती आपण या संपूर्ण मॅचचं लाईव्ह टेलिकास्ट लाईव्ह चित्रीकरण आपण पाहतोय देखील. नक्कीच सर्व मान्यवर या ठिकाणी रजा घेत आहेत. आपली उपस्थिती नक्कीच आपण या ठिकाणी दिली मॅडम. तसेच लक्ष्मणजी मोरे साहेब आपण आलात, या स्पर्धेला सहकार्य केलं. नक्कीच पाठिंबा नक्कीच असतो क्रिकेटसाठी. दरेकर साहेब देखील आणि शाह साहेब हे उपस्थित झाले होते. या स्पर्धेला सदिच्छा भेट दिली आणि त्यांचं सहकार्य या स्पर्धेला लाभलं. आम्ही तुमचा आभार मानतो आणि पुन्हा एकदा बोलतो कॉमेंट्री बॉक्स मध्ये. समोरच्या दिशेने मारलेला बॉल, या बॉल वरती धावा मिळतात त्या 4 चौकार त्या ठिकाणी येत असताना पाहायला मिळतोय. एक कणकणीत चौकार त्या ठिकाणी आलाय. पहिलं षटक त्या ठिकाणी रिव्ह्यू घेतला जातोय. या चौकार षटकासाठी तिसऱ्या पंचांकडे रेफर केलं गेलंय. ओव्हर स्टेपिंगचा या ठिकाणी रिव्ह्यू घेतला गेलाय.
ऑन फील्ड डिसिजन. लाईन दिसत नाहीये या ठिकाणी. थोडसा पायाचा अँगल मध्ये आल्यामुळे या ठिकाणी ऑन फील्ड डिसिजन दिला जाईल. तर या ठिकाणी रुपेश दादा सकपाळ यांचं आगमन होत आहे. दादा आपलं हार्दिक स्वागत. मी विनंती करेल रुपेश दादा या आपण व्यासपीठावरती. आपलं हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. पोलादपूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे सल्लागार आणि यंगस्टारमध्ये देखील त्यांचं मुलाचं योगदान आहे असे रुपेश दादा सकपाळ यांचं आगमन होतं. आपलं हार्दिक स्वागत. ओव्हर टू कॉम्बॉक्स. स्कोर कार्ड मध्ये अगदी आपण पाहिलं पहिल्या 5 बॉल मध्ये एकूण त्यातला 3 चौकार आलेत. स्कोर कार्ड वरती एकूण धावांचा विचार केला. धावा झाला स्कोर कार्ड वरती 12. रोहन कदम पुन्हा एकदा सज्ज झालेत. ओहो हो, काय गोलंदाजी केली आहे. अगदी ज्या पद्धतीने शेवटचा बॉल त्या ठिकाणी कटरचा वापर केला. अगदी आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती लास्ट बॉल फिरवला गेला आणि डॉट बॉल देखील येताना पाहायला मिळतोय. पहिल्या 6 बॉलचा खेळ कंप्लीट झाला. पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झाल्यानंतर स्कोर कार्ड मध्ये एकूण धावा झाल्या तब्बल 3 चौकाराच्या मदतीने 12 धावा. धावा झाल्यात 12-63चा पाठलाग या ठिकाणी करायचा देखील आहे. पहिल्या इनिंग मध्ये किरण वॉरियर्स भोगाव या टीमने 62 बनवले होते. एक फायटिंग टोटल स्कोर अगदी आपण पाहिला 60-62-65. ह्या धावा आजच्या दिवसात फार इम्पॉर्टंट राहिल्यात. ज्या पद्धतीने आपण धावांचं समीकरण पाहिलं मिळतं अजून मॅच नंबर 3चा चित्तधारा रक्षण या ठिकाणी आपल्याला पाहायला देखील मिळतोय. पहिलं षटक संपल्यानंतर दुसरा षटकाचा पहिला बॉल ज्याच्याकडे सुपूर्द केला गेलाय अजिंक्य सकपाळ याच्याकडे बॉल सुपूर्द केला गेलाय. प्लेइंग 11 अगदी ज्याच्याकडे विश्वास दाखवला गेला या गोलंदाजीमध्ये. कुठे ना कुठेतरी आता ही गोलंदाजी फार महत्वाची असेल. एसकेएमबी या टीमला 63 धावांचा अगदी पाठलाग करायचा आहे. हा सामना फार महत्वाचा असेल. ज्या पद्धतीने पहिल्या इनिंग मध्ये महत्वपूर्ण वेळ पाहिली. पहिला बॉल तिथून मात्र मोठा स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न देखील केला होता. स्ट्राईक वरती असणारे फलंदाज ज्यांना आपण पाहतोय ओमकार शेलार अगदी पहिल्या 6 बॉल नंतर स्ट्राईक वरती येत असताना पाहायला देखील मिळाले. पहिल्या 6 बॉलचा खेळ त्यांनी देखील त्या ठिकाणी फेस केला नाहीये, परंतु तदनंतर आता पहिला बॉल त्या ठिकाणी डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेटचा आजचा शेवटचा आणि अंतिम दिवस PTPL सीझन 4 पर्व 4. या वेळेला उडवलेला बॉल लांबी कमी उंची जास्त चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक ओमकार शेलार याचा टिपला जेल संपलाय. फलंदाज नंबर 1 चा खेळ. एसकेएमबी या टीमला पहिला धक्का.
यांना टॅगआउट्स मध्ये पाठवलं गेलं म्हणजे लगेचच अगदी एक विकेट घेतल्यानंतर कुठे ना कुठेतरी शांतानी संत करून टाकलं या गेमला. गोलंदाज अजिंक्य सकपाळ यांनी मैदानाच्या आतमध्ये. किरण वॉरियर्स भोगावचा संघ उशिरा प्रेक्षकांसाठी चालू असलेली मॅच आणि त्याच्या विरोधार्थ एसकेएमबी हा संघ पाहायला मिळतोय. हलक्या हाताने ड्राईव्ह केलाय, नॉन सेकंडला हिट करायचा प्रयत्न करायचा होता, का केला नाही निश्चित, परंतु त्यातला त्यात चांगलं क्षेत्ररक्षण राहतंय. 38 मध्ये असलेले क्षेत्ररक्षक सलग तिसरा बॉल डॉट बॉल येत असताना पाहायला मिळालाय. आणि याआधीचा सामना जो आपण पाहिला होता त्या मॅच मध्ये एक मेडन ओव्हर देखील येत असताना आपल्याला पाहायला मिळाली होती. इथून मात्र कव्हर्स मध्ये उडवलेला बॉल, वन बाउन्स बॉल चाललाय सीमा रेषा पार. 4 षटकामध्ये 12 आल्या होत्या. तदनंतरच्या 4 बॉल सेकंड ओव्हरचे कंप्लीट झाल्यानंतर, चौथा बॉल कंप्लीट झाल्यानंतर इथून मात्र धावा झाला स्कोर कार्ड वरती 16. 16 रन ऑन अ बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर द कंप्लीट 1 ओव्हर. पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर अगदी दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती पाहायला मिळतो आणि त्यातल्या त्यात गोलंदाजीसाठी पाहिलं अजिंक्य सकपाळ हे गोलंदाजी ट्रॅकवरती पाहायला देखील मिळतात. या पहिला मात्र हलक्या हाताने मारलेला बॉल पुढे आले तो हो डायरेक्ट हिट. येस, पंचांचा बोट आकाशाकडे. इथून मात्र यशने पहिल्या बॉल मध्ये डॉट बॉल, तदनंतर सेकंड बॉल चौकार, परंतु आता पुढे आले, त्यांना मागे जावं लागतं. विकेट नंबर सेकंड. मॅच नंबर 3 मध्ये अगदी सुरुवातीच्याच 2 विकेट्स या ठिकाणी लगेचच माघारी परतल्या. स्कोर कार्डचा अगदी विचार केला. स्कोर कार्ड मध्ये पहिले 5 बॉल या ठिकाणी सेकंड ओव्हरचे कंप्लीट झाले. धावा झाल्यात फक्त आणि फक्त त्या 16 रन स्कोर कार्ड वरती लाभल्यात. अगदी जसा जसा वेळ भरतोय तसा जसा वेळ मिळतोय, जसे जसे प्रेक्षक स्टँड देखील फुल होत असताना पाहायला देखील मिळतात. संपूर्ण आज पोलादपूर तालुका ग्रामीण मधून येणारे संपूर्ण प्रेक्षक दर्दी क्रीडा मायबाप आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. या पोलादपूर तालुका प्रीमियर लीगच्या आजच्या अंतिम आणि शेवटच्या दिवसामध्ये, पहिल्या दिवसापासून अगदी शेवटच्या दिवसापर्यंत या संपूर्ण प्रेक्षक दर्दींनी क्रिकेटच्या गर्दींनी साथ दिली. तर या ठिकाणी सन्माननीय आदरणीय ज्यांना देखील आताच महाराष्ट्राचा एक चांगला महाराष्ट्र राज्याचा पुरस्कार मिळाला आहे, शिक्षक कर्मचारी आमचे सुरवसे सर यांचं आगमन झालंय. सुरवसे सर या आपण व्यासपीठावरती. सर्व मित्रपरिवार त्यांचा या आपलं हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. सुरवसे सर यांना विनंती असणारे आपण सर्व आपला मित्रपरिवार जे सोबत असतात, शिंदे सर असतील, सर्व डाणे सर असतील, मोरे सर असतील, सर्वांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. सुरवसे सर यांना आपण पाहतो ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला स्पोर्ट्स सायकल देण्यात आली आहे, ते देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आपलं हार्दिक स्वागत. सर्वांना विनंती आपण या व्यासपीठावरती आपलं सर्वांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत. थँक्यू. हॅलो, तर जाऊया क्रीडा नगरीच्या आतमध्ये. पहिल्या 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर स्कोर कार्डवरती तब्बल 21 धावा झाल्यात. पहिल्या 12 बॉलमध्ये फक्त आणि फक्त 16 धावा, 63 धावांचा या ठिकाणी पाठलाग करायचा आहे. 2 खेळाडू बाद झाल्यानंतर आता पुन्हा एकदा आपल्या वैयक्तिक कोट्यातील दुसऱ्या संघाकडून 30 षटक घेऊन हेमंत उतेकर यांना आता आपण गोलंदाजीसाठी पाहतोय.
पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या त्यांच्या षटकामध्ये तब्बल 3 चौकार येत असताना पाहायला मिळाले होते, परंतु या षटकात ती कामगिरी आता एसकेएमबी या टीमला आणि त्यातल्या त्यात त्यांच्या फलंदाजांना इकडा नगरीच्या आतमध्ये करावी लागेल. पहिला बॉल पंच आमच्याकडे वळत आहेत. स्क्वेअर बॉल दंडित केला, व्हाईट बॉल आलाय आणि व्हाईट बॉलने एक धाव ऍड देखील होत असताना पाहायला मिळेल. सुरुवात सुरू असे सर, आपलं हार्दिक स्वागत. शिंदे सर आणि ढाणे सर आपलं हार्दिक स्वागत. 3 मित्र आणि मित्राची चर्चा या पोलादपूर तालुक्यामध्ये सध्याच्या घडे होते आणि हे 3 मित्र शिक्षक कर्मचारी आपलं हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. व्यासपीठावरती विनायकजी दीक्षित आणि छोटू दीक्षित, विनायकजी दीक्षित आणि सिद्धेश शेट यांना देखील पाहतोय. थँक्यू. या वेळेला आडव्या बॅटने घेण्याचा प्रयत्न केला होता, ड्राईव्ह केलाय बॉलला, एकच धाव आली आहे. अगदी वेगाने थ्रो देखील केला जातोय, बॉल स्टॉप करण्याचा प्रयत्न केलाय. गोलंदाजी ट्रॅकवरती असणारे हेमंत उतेकर, तिसरं षटक जे आपल्या भारतातील संभाळतात, कुठे ना कुठे या षटकामध्ये त्यांचा कमबॅक होणार का हे पाहणं देखील फार इम्पॉर्टंट असेल आणि त्यांच्यासाठी ही मॅच कुठे ना कुठे तर महत्वाची असेल. त्यातल्या त्यात एसकेएमबी हा संघ, ज्या संघाने प्रथम टॉस जिंकला, क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला, टॉसचे बॉस देखील झाले, परंतु मॅचचा बॉस होण्यासाठी त्यांना आजच्या या काही क्षणासाठी वेट अँड वॉच देखील करावं लागेल. तर या बैला स्ट्राईक वरती स्वप्नील जंगम यांना आता आपण पाहतोय आणि कुठे ना कुठेतरी आता येणाऱ्या काही बॉल मध्ये स्वप्नील जंगम यांच्या बॅटमधून धावा जास्तीचा येताना पाहायला मिळतात का. हो, अगदी वाराच्या वेगाने बॅट फिरवतायत. ही धाव कुठे ना कुठेतरी त्यांच्या अंगलट देखील आली असती. एक बॉल जसा डॉट बॉल येतोय ना, तसा संघ कुठे ना कुठेतरी अडचणीत सापडताना पाहायला देखील मिळतोय. या चुका तुम्हाला टाळाव्या लागतील. या ठिकाणी तिसऱ्या पंचांसाठी रेफर केलं गेलंय फाईटसाठी. पाहूया आपण डिसिजन पाहू शकतो आपल्या या ठिकाणी तिसऱ्या पंचांना रेफर केल्यानंतर. तर या ठिकाणी ज्यांच्या माध्यमातून स्पोर्ट्स सायकल देण्यात आली या स्पर्धेला, चाळीचा कोंडगावचे युवा नेतृत्व नितेश शिंदे यांचे देखील आगमन होते. आपलं देखील हार्दिक स्वागत आणि राज शिंदे आपलं देखील हार्दिक स्वागत. थँक्यू. तर या ठिकाणी फेअर डिलिव्हरी असेल, तिसऱ्या पंचांकडून योग्य तो निर्णयाला फेअर डिलिव्हरी त्या ठिकाणी असेल. महत्वपूर्ण सामन्याच्या अगदी अंतिम काही क्षणाच्या मुंबईकडे आपण वाटचाल करताना पाहतोय, परंतु त्यातला त्यात स्वप्नील जंगम धावा मात्र आता जास्तीच्या बनत नाहीयेत. प्रत्येक बॉल हा भरधाव आणि निर्धाव वेगाने डॉट बॉल येत असताना पाहायला देखील मिळतोय. आता कुठे ना कुठेतरी सामना अडचणीत सापडलाय की काय, संघ अडचणीत सापडलाय की काय, संघाची नाव, संघाची वाट, संघाची पाठ मैदानाच्या आत कुठे ना कुठे तर थोडीशी फिरली. कारण का ज्या पद्धतीने आघाडीची जोडी आली होती, त्यातल्या त्यात 2 खेळाडू लगेचच माघारी परतले. ओमकार शेलार माघारी परतले, त्यातल्या त्यात यश देखील माघारी परतले, परंतु आता एका बाजूला नॉन सेकंडला आपण पाहतोय रोहन कदम आणि त्यातल्या त्यात स्वप्नील जंगम यांना स्ट्राईक वरती पाहतोय. हो, याही वेळेला पंच आमच्याकडे वरतील बॉल स्क्वेअर बॉल दंडित केला, समांतर म्हणजे अवांतर धाव या ठिकाणी मिळत असताना पाहायला मिळते. जवळजवळ एक धाव आता खालीचा वाटा राहिलाय गोलंदाज हेमंत उतेगर यांचा आणि स्कोर कार्डचा अगदी विचार केला 19 धावा 19 रन स्कोर कार्ड वरती होत असताना पाहायला देखील मिळतात. विजेच्या प्रकाश झोतामध्ये एक दर्जेदार आणि नाविन्यपूर्ण स्पर्धा गेली 3 पर्व आणि या स्पर्धेचं हे 4थं पर्व जे आपण पाहतोय. दर्जेदार नेत्रहीबक आणि मानाची सन्मानाची अभिमानाची या स्पर्धेमध्ये अगदी सेकंड इनिंगचा खेळ जो आपल्याला पाहायला मिळतोय या स्पर्धेमध्ये. एका बाजूला किरण वॉरियर्स भोगाव या टीमने प्रथम बॅटिंग केल्यानंतर 62 धावांचं उद्दिष्ट ठेवलंय. 62 धावा केल्या, 63 धावांचं या ठिकाणी लक्ष ठेवलंय. या वेळेला मात्र पुन्हा एकदा त्या ठिकाणी डॉट बॉल येत असताना पाहायला देखील मिळतोय. ते षटक नंबर अगदी पण पाहिलं ना तर तिसऱ्या षटकातला खेळ जो आपण पाहतोय, ज्या पद्धतीने या षटकामध्ये पहिला बॉल डॉट, नंतरचा बॉल विकेट, पर तिसरा बॉल डॉट, चौथ्या बॉलवरती चौकार, 5व्या बॉलवरती वाईट, कुठे ना कुठेतरी अशा पद्धतीचं हे षटक पाहायला देखील मिळालं. त्यातला त्यात कमबॅक करणारं षटक जे हेमंत उतेकर यांनी तिसरं षटक टाकलं. रनवेवरती थोडासा बिघाड होत असताना पाहायला मिळालंय. तर या ठिकाणी कापडेखूर संघाचे पाठीराखे आणि पाठिंबा देणारे तानाजी निखम साहेब
कापडेखुर्द संघासाठी मार्गदर्शक म्हणून नेहमीच त्यांना आपण पाहतो. तानाजी निकम साहेब आपलं हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. ओव्हर टू कॉम्बॉक्स. तर या वेळेला ज्या पद्धतीने अगदी 5 नंबर 3चा थरार पाहायला मिळतो. तिसरं षटक. ओ हो याही वेळेला अधिक उचली घेणारा बॉल. इथून मात्र तिसरं षटक आणि वैयक्तिक कोट्यातील दुसरं षटक. आता हेमंत उतेकर यांनी या षटकामध्ये कमबॅक केलाय. पहिल्या 3 षटकांचा अगदी ज्या पद्धतीने आपण खेळ प्रगतीपथावरती पाहतोय आणि कुठे ना कुठेतरी तिसऱ्या षटकाचा खेळ देखील कमबॅक करणारा आता हेमंत उतेकर यांचा मैदानाच्या आतमध्ये राहतोय. या वेळेला अगदी ज्या पद्धतीने पहिल्या षटकामध्ये जास्तीच्या धावा आल्या होत्या, 3 चौकार आले होते, परंतु त्यांच्या असणाऱ्या दुसऱ्या वैयक्तिक कोट्यातील आणि संघाकडून असणाऱ्या तिसऱ्या षटकामध्ये त्यांनी आता धावा या जास्तीच्या खर्च केलेल्या नाही आहेत. पहिल्या 3 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. सेकंड इनिंगच्या या खेळामध्ये सेकंड इनिंगच्या या वेळामध्ये एकूण पहिल्या 18 बॉलमध्ये स्कोर कार्डवरती धावा झाल्यात फक्त आणि फक्त 19 धावा. येणारे 18 बॉल शेष आहेत आणि 18 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 44 धावा करायच्या आहेत. चला आपण या ठिकाणी सन्मानित करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून संदेश गोळे साहेबांचा सन्मान. मी रुपेदादा सकपाळ यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते आपण तसेच विभाग प्रमुख तानाजी निकम साहेब यांचं आगमन होतं. आपलं हार्दिक हार्दिक असं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. या तानाजी निकम साहेब आपलं हार्दिक स्वागत. संदेश गोळे साहेब या आपला सन्मान या ठिकाणी करतो आपण. मी रुपेदादा आपल्याला विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मानित करावं. तसेच रणजित चिकणे यांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल. संदेश गोळे साहेब या. रणजित चिकणे आपण आपला देखील सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. रणजित चिकणे सर्वांचं हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा धावांचा पाठलाग करायचा आहे. 18 बॉलमध्ये 44ची आवश्यकता एसकेएमबी टायगर टीमला असणार आहे. आणि बॅटिंगसाठी जर पाहिलं तर संघाचा कर्णधार रोहन कदम स्ट्राईक एंडला पाहायला मिळतो आणि त्याच्या जोडीला जर पाहिलं तर स्वप्नील जंगम हे 2 बॅटर्स एसकेएमबी टायगर संघासाठी. पाहूया कसा सामना होणार आहे. 18 बॉल बाकी आहेत. आणि जाऊया पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये. तानाजी निकम साहेबांचं आगमन होते. आपलं हार्दिक हार्दिक असं स्वागत. ओव्हर टू कॉम्बॉक्स. गोलंदाजीसाठी येत असताना आता पाहायला मिळतात 3 षटक संपल्यानंतर 4थ्या षटकाची भूमिका पार पाडण्यासाठी आदित्य कदम यांना आता आपण गोलंदाजीसाठी पाहतोय. 18 बॉल 44 धावा करायच्या आहेत. अजूनपर्यंत अगदी आपण पाहिलं पहिल्या 2 मॅचेस स्कोर अगदी ज्या पद्धतीने धावा झाल्या होत्या त्या चेस करताना अक्षरशः फेस उडवला होता या क्रीडा नगरीच्या आतमध्ये, परंतु 18 बॉल 44 धावा एसकेएमबी टायगर्स या टीमला इथून पुढे देखील करायच्या आहेत. तर या ठिकाणी आपण ज्यांच्या माध्यमातून आपल्याला स्पोर्ट्स सायकल दिली आहे रोहित जांभळेकर आपल्या शुभ हस्ते आपण सन्मानित करूया. नितेश शिंदे यांच्या शुभ हस्ते आपण सन्मानित करूया. नितेश शिंदे साहेबांचा यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. चाळीचा कोण गाव आणि नेहमीच चाळीचा कोण गाव म्हटलं की नितेश शिंदे. त्यांचा संघ देखील पुढच्या PTPL पर्व 5 मध्ये देववारिया 11 हा संघ खेळत असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि नितेश शिंदे साहेबांचा केला जातोय यथोचित मान सन्मान. थँक्यू. पहिला बॉल त्या ठिकाणी आदित्य कदम यांचा डाऊट आलाय. फिरकीचा बेताज बादशाह यावेळेला फटका मात्र खेळलाय. सफल होऊन खेळलेला फटका. हाही बॉल तिथून मात्र डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. 16 बॉल 44 धावांवरती सामना येऊन राहिलाय. अगदी ज्या पद्धतीने आदित्य कदम कटरचा वापर करतायत ना, वेगावरती स्वार कुठे ना कुठे या दिशे 2 अगदी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाले, परंतु त्यातल्या त्यात 4थ्या षटकाची भूमिका जी आता पार पाडतायत. कटरचा वापर जे करतायत मैदानाच्या आतमध्ये हलका हाताने स्विंग अँड मिस करणारे बॉल फलंदाजी टीमसाठी हे कुठे ना कुठेतरी घातक राहतात. या वेळेला उडवलेला बॉल तिथून मात्र 1 धाव त्या ठिकाणी घेतली जाते. 1 धावेच्या मदतीने फक्त आणि फक्त 1-1 2-2 धावा तुम्हाला या विजयाच्या दिशेने वाटचाल करून देणार नाहीयेत. हात खोलावे लागतील, मोठे स्ट्रोक खेळावे लागतील, चौकार षटकार ठोका वेच लागतील. जर या स्पर्धेमध्ये तुमचं आव्हान तुम्हाला पूर्ण प्रतिस्पर्धी संघाला ठेवायचं असेल तर कुठे ना कुठेतरी ज्या स्पर्धेचा आपण थरार पाहतोय मॅन ऑफ द सिरीज ज्या स्पर्धेची
आकर्षक देखणी बाईकच्या बाईकवरती कोणाचा प्रवास साधा सोपा सरळ होणार, परंतु तो प्रवास करण्यासाठी तुम्हाला आजच्या या अंतिम रात्रीच्या क्षणी, अंतिम मोक्याच्या क्षणी घाम देखील गाळावा लागेल. पहिल्या 3 बॉलचा अगदी खेळ पाहिला. 3 बॉलमध्ये पहिले सलगचे 2 बॉल डॉट बॉल येत असताना पाहायला मिळाले. त्यानंतर तिसरा बॉल एक धाव त्या ठिकाणी येत असताना पाहायला मिळाली. म्हणजेच तर काय, येणाऱ्या उर्वरित 3 बॉलचा खेळ अजूनही चौथ्या षटकातला खेळ आहे. या 3 बॉलमध्ये एका दुसरे मोठे स्ट्रोक जर बनले तर मॅच मध्ये कमबॅक देखील करू शकतो संघ. बॅटिंग करणारा संघ एसकेएमबी टायगर्स हा संघ सध्याच्या घडीला मैदानाचा बॅटिंग करतोय. याही वेळेला विकेटचं पतन, म्हणजेच खेळाडूला परतावं लागतंय. तिथून मात्र स्वप्नील जंगम बॅक टू द पॅव्हिलियन. पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष स्वप्नील चोरगे साहेब आणि यंगस्टरचे अगदी एक धडाडीचं कार्यकर्ता म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं स्वप्नील चोरगे साहेब, अक्षय मालुसरे साहेब यांचं आगमन होत असताना पाहायला मिळते. आपलं हार्दिक स्वागत. स्वप्नीलजी चोरगे साहेब आणि अक्षय मालुसरे बोरू, आपलं हार्दिक स्वागत. तर या बैला नवीन बॅटर तुशांत येताना पाहायला मिळतात. येणाऱ्या उर्वरित बॉलचा खेळ शेष आहे 2. चौथं षटक हे प्रगतीपथावरती आहे. ज्या पद्धतीने आपण पाहतो आदित्य कदम यांना आपण हे षटक आता असताना किरण वॉरियर्स भोगावचा संघ. या बैला बॅटची हलकीशी कडा, क्षेत्ररक्षक आहेत गली रिजन मध्ये. डॉट बॉल डॉट बॉल डॉट बॉल या मॅचचं चित्र असं रंगताना पाहायला मिळालं. कुठे ना कुठेतरी ह्या धावा फार कमी होत असताना आता पाहायला देखील मिळतात. आणि त्यातल्या त्यात फलंदाजी तर फलंदाजी, गोलंदाजी तर गोलंदाजी, आणि गोलंदाजीच्या मध्ये पृथ्वीकरण अगदी आपण पाहिलं ना तर किरण वॉरियर्स भोगावचा संघ एक चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करताना पाहायला देखील मिळतोय. या बैला मात्र अगदी ज्या पद्धतीने पाहिलं या षटकाचा खेळ इथून कंप्लीट होत असताना पाहायला मिळतो. म्हणजे 4 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 4 षटकांचा अगदी विचार केला फक्त आणि फक्त आदित्य कदम सारख्या गोलंदाजाने तब्बल 1 धाव खर्च केली आहे. त्याच्या गोलंदाजीमध्ये सुंदर गोलंदाजी त्या ठिकाणी पाहायला मिळाली. किरण वॉरियर्स भोगाव या टीम कडून 4थं षटक घेऊन येणारा आदित्य कदम.
संदीप सर. बारा बॉल आणि 43ची आवश्यकता. या गौरी शाह यांचं देखील आगमन या ठिकाणी होत आहे. तसेच जर आपण पाहिलं तर आकाश भुटाला आणि गौरंग सेठ साहेब हे देखील उपस्थित झाले. ते आपलं हार्दिक स्वागत. सिद्धेश सेठ साहेबांचे बंधू या गौरंग सेठ साहेब आपण आपलं हार्दिक स्वागत आणि त्यांच्या गौरी शाह आपण देखील आपलं हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून आपण. पण मला वाटलं सिद्धेश शेठच आले की काय वरती. दोन बंधू सिद्धेश शेठ साहेब आणि आपण जर पाहिलं तर गौरंग सेठ आपलं हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. या आपण स्थान बनवूया या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी. सिद्धेश शेठ युवा मंच संपूर्ण सहकारी आपलं आभार, कारण तुमचं सहकार्य आपण या स्पर्धेला लाभले आणि या ठिकाणी मान्यवरांचं आगमन पुन्हा एकदा होतं. आपलं हार्दिक असं स्वागत. पोलादपूर तालुका प्रीमियर लीग पर्व 4 या स्पर्धेचा प्रथम क्रमांक 1,25,555 सन्माननीय आदरणीय निलेशदादा कोळसकर यांच्या माध्यमातून या स्पर्धेला देण्यात आला आहे. विजेत्या संघ मालकाला 1.5 तोळ्याची चैन सिद्धेश शेठ साहेब यांच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक 6 संघ मालक जे सुपर 6 मध्ये दाखल झाले त्यांना स्पोर्ट्स सायकल या स्पर्धेच्या माध्यमातून देतोय. तसेच द्वितीय क्रमांक 88,888 आकर्षक ट्रॉफी, तृतीय क्रमांक 66,666 आकर्षक ट्रॉफी, चतुर्थ पंचम आणि षष्टम क्रमांकाचं 44,444 आणि आकर्षक ट्रॉफी या स्पर्धेच्या माध्यमातून आपण देतोय. तसेच मालिकेवरासाठी बाईक, 2 व्हीलर बाईक आणि अर्ध्या तोळ्याची अंगठी निलेशदादा कोळसकर यांच्या माध्यमातून याही वर्षी देण्यात येते. तसेच जर पाहिलं तर अनेक बक्षिसं, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, मालिकावीर अशी पुरस्कार आपण देतोय. एक धावेची पेनल्टी असणार आहे. किरण वॉरियर्स भोगाव या टीमला 1 धावेची पेनल्टी, 1 धाव ॲड केली जाईल SKMB टायगर या टीमच्या स्कोर कार्डमध्ये. थँक्यू. तर जाऊया आता 12 बॉल आणि 42 धावा या पाठलाग करायचा. सेकंड लास्ट ओव्हर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. किरण वॉरियर्स भोगावचा संघ प्रथम बॅटिंग केली. त्या टीमने 62 केला, 63चं उद्दिष्ट ठेवलं, लक्ष ठेवलं. परंतु त्यातला त्यात आता गोलंदाजीमध्ये देखील डॉमिनेट करताना पाहायला मिळतात किरण वॉरियर्स भोगाव. आता नवीन गोलंदाज मैदानात जाताना पाहायला मिळतात. पहिला बॉल दीपकचा या पहिल्या बॉल वरती आर पार सीमारेषा पार ठोकलाय षटकार. दीपक जाधव त्याच्या पहिल्या बॉलवरती अगदी षटकार ठोकलाय. ज्या पद्धतीने 11 बॉल 36 वरती आता सामना येऊन जरूर राहिलाय. पहिल्या सुरुवातीचं अगदी पहिल्या 2 षटक पाहिलेत, परंतु तदनंतर तिसरं आणि चौथं षटक हे कमबॅक करणार राहिलं किरण वॉरियर्स भोगाव या टीम कडून. परंतु आता दमदार फटका पाहायला मिळालाय रोहन कदम यांच्या बॅटमधून. पॉवरफुल आणि देखना फटका येत असताना त्या ठिकाणी पाहायला देखील मिळाला. या फटक्याची नितांत आवश्यकता होती, ती गरज होती आणि ती गरज रोहन कदम यांनी त्याच्या बॅटिंग मुवमेंट मधून दाखवली आहे. मैदानाच्या आतमध्ये SKMB टायगर्स या टीम कडून खेळत असताना आपल्याला तो पाहायला देखील मिळतोय. 11 बॉल 36. थँक्यू. तर अमर नगरकर हे देखील उपस्थित झालेत. अमर नगरकर आपलं देखील हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. तर या ठिकाणी आगमन होत असताना आपल्याला पाहायला मिळते. तर या ठिकाणी नगरसेविका स्नेहा सचिन मेहता मॅडम यांचं आगमन होतं. आपलं मॅडम हार्दिक स्वागत. मी विनंती करेल की आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. परंतु मैदानात मॅच आता रोमांचक स्थितीमध्ये आली आहे. 2 षटकार ठोकलेत रोहन कदमनं आणि सामना आता 10 बॉल 30 धावांवरती आलाय. थँक्यू.
सलगचे 2 बॉल मध्ये 2 षटकार ठोकलेत. इथून मात्र आता सामना जवळजवळ 10 बॉल 30 वरती येऊन राहिला आहे. पहिल्या 2 मॅचेस अगदी आपण पाहिल्या ना, त्या मॅचेस मध्ये धावा चेस करणं कुठेतरी उत्तरार्धाच्या टीमला कठीण राहिलं होतं, परंतु आता या धावा 10 बॉल 30 चेस केल्या जाणार का? पहिल्या सलगच्या 2 बॉल मध्ये 2 षटकार ठोकलेत ते दीपक जाधव यांच्या गोलंदाजीवरती. कुठे ना कुठेतरी आपल्या भातातील अस्त्र क्षेपणास्त्र इथे मात्र रोहन कदम काढताना पाहायला देखील मिळतात मैदानात. तिसरा षटकार येणार का? फटका चांगला खेळा, हेलिकॉप्टर शॉट पाहायला देखील मिळाला. एकच धाव त्या ठिकाणी आली, एकच धाव त्या ठिकाणी येत असताना पाहायला मिळते. 9 बॉल आणि आता करायच्या तब्बल 29 धावा. निश्चित कुठे ना कुठेतरी ज्या पद्धतीने धावा ची गती तिसऱ्या आणि चौथ्या षटकामध्ये कमी झाली, त्यातल्या त्यात इथून येणारा धावा त्या टीम साठी सदाच्या घडीला फार महत्वाच्या असतील. हो वाऱ्याच्या वेगाप्रमाणे गोलंदाजी करतायत गोलंदाज दीपक जाधव. डोळ्याची पापणी लावते तो बॉल पडतोय थेट ऑफ साठी ऑप्शन भन्नाट वेगाने ट्रॅव्हल होत असताना पाहायला देखील मिळतोय. NH66 मुंबई गोवा हायवेवरती एखादी भरधाव गाडी एखाद्या गाडीला ओव्हरटॅक मारून निघून जावी ना, या स्पीडने बॉल देखील जात असताना पाहायला देखील मिळाला त्या ठिकाणी. पहिल्या 4 बॉलचा खेळ कंप्लीट झालाय. 4 बॉल मध्ये अगदी आपण पाहिलं तर एकूण धावा आल्यात तब्बल 13 धावा. येणाऱ्या उर्वरित 2 बॉलचा खेळ आणि 2 बॉलची महत्वपूर्ण वेळ सेकंड लास्टचा इनिंगचा खेळ जो आपल्याला पाहायला मिळतोय. इथून मात्र ओहो स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये काय क्षेत्ररक्षण केलंय. विकेट कोणाची येते हे पाहणं फार महत्वाचं असेल. रिव्ह्यू साठी त्या ठिकाणी रेफर केला गेलाय. तिसऱ्या पंचांकडे मागणी असेल विकेट कोणाची येणार. जर विकेट इथून रोहन कदमची आली तर मात्र फार कठीण होऊन राहील हा सामना. तिसऱ्या पंचांना रेफर केलं गेलंय. तसेच या स्पर्धेसाठी आपल्याला प्रीतम मामुनकर आणि सनी जाधव यांच्या माध्यमातून देखील स्पोर्ट्स सायकल देण्यात आली आहे. त्यांचे देखील आपण आभार मानूयात. ही स्पर्धा पोलादपूर तालुका प्रीमियर लीग अगदी PTPLचा थरार आजच्या शेवटच्या आणि अंतिम दिवसामध्ये पाहायला मिळतोय. व्यासपीठावरती मान्यवर पाहायला मिळत आहेत. सर्वांचं हार्दिक स्वागत. या स्पर्धेच्या माध्यमातून सिद्धेश शेट यांचे बंधू देखील आपल्याला आज या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. आपलं हार्दिक स्वागत. ओव्हर टू कॉम्बॉक्स. हॅलो. या ठिकाणी निर्णय आलाय. मोठे मासे घालायला लागली आहे. रोहन कदम यांना मात्र बाद घोषित केलाय. तिसऱ्या पंचांचा निर्णय आलाय. एक मोठी विकेट आली आहे. रोहन कदम यांना परतावं लागते. बॉल मारला तर नंतर बॉल स्टॉप केला. स्वतःच्या फॉलोअर मध्ये ते आले. नॉन सेकंडला हिट करण्याचा प्रयत्न केला आणि रोहन कदम यांना तिथून मात्र माघारी देखील पाठवलंय. सलग 2 षटकार ठोकले होते, परंतु तदनंतर स्ट्राइक रोटेट करण्याच्या प्रयत्नात ही धाव कुठेतरी त्यांच्या अंगलट आली आहे. त्यांच्या टीमच्या देखील अंगलट आली आहे. 7 बॉल 29 धावा करायच्यात. मॅच नंबर 3 चा जो थरार पाहतोय. फर्स्ट इनिंग मध्ये किरण वॉरियर्स भोगाव या टीमने 62 केल्या. 63 धावांचं लक्ष ठेवलं, परंतु आता सेकंड इनिंग मध्ये त्या धावा चेस होत नाहीयेत SKMB टायगर्स या टीमला. या वेळेला फटका मात्र चांगला सजवला आहे. तिथून मात्र या षटकातली 1 मोर विकेट डाऊन त्या ठिकाणी येत असताना
या ठिकाणी करतोय नगरसेविका स्नेहा मॅडम यांचा सन्मान. पत्रकार दोन्ही आपण पाहतोय मेहता साहेब आणि मेहता मॅडम यांचा सन्मान आपण करतोय. सिद्धेश शेठ यांच्या शुभ हस्ते आपण सन्मानित करूया या स्पर्धेच्या माध्यमातून. पोलादपूर तालुका प्रीमियर लीग त्यांचं देखील सहकार्य या स्पर्धेला लाभलंय. सिद्धेश शेठ यांच्या शुभ हस्ते आपण केला जातो यथोचित मान सन्मान. शेवटचे 6 बॉल आणि 29 धावा या ठिकाणी करायच्यात. गोलंदाजीसाठी येत असताना पाहायला मिळतात आदित्य कदम. 29 धावांची आवश्यकता. 6 बॉल 29. पहिलाच बॉल आदित्य कदम यांचा. पाहूया पहिलाच बॉल आदित्य कदम यांचा पाहायला मिळाला. तिसऱ्या पंचांकडे पुन्हा एकदा रेफर केलं जात आहे. तर या ठिकाणी निर्णय असेल विकेट आहे त्या ठिकाणी. पॅट त्या ठिकाणी यस्टनला लागली आणि त्यामुळेच की काय खेळाडूला या ठिकाणी माघारी परतावं लागतंय. तो एक दमदार प्रदर्शन त्याने देखील केलं. या पहिला फटका मात्र मिस टायमिंग स्ट्रोक राहिला आहे स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये. इथून मात्र 1 मोर विकेट डाऊन. विकेट नंबर 2. स्कोर कार्ड वरती आणि 7 विकेट्स गेल्यात. या पहिला नवीन बॅटर सौरभ घाडगे मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळतात. चार बॉल 29 धावांची आवश्यकता. इथून मात्र सलगचा तिसरा बॉल अगदी डॉट बॉल त्या ठिकाणी येत असताना पाहायला देखील मिळतोय. म्हणजे जर का अगदी टप्प्यावरती नियंत्रण ठेवलं आणि टप्प्यामध्ये आता आदित्य कदम हे कार्यक्रम करत असताना पाहायला देखील मिळतात. हो चौथा बॉल डॉट बॉल या ठिकाणी आलाय. किरण वॉरियर्स भोगाव या ठिकाणी रिव्ह्यू साठी पुन्हा एकदा रेफर केलं जात आहे. तिसऱ्या पंचांना रेफर केलं जात आहे रिव्ह्यू साठी. चेक. तर या ठिकाणी विभाग प्रमुख तानाजी निकम साहेबांचा सन्मान फेअर डिलिव्हरी माध्यमातून करतोय. तानाजी निकम साहेब या आपला सन्मान फेअर डिलिव्हरी या स्पर्धेच्या माध्यमातून विभाग प्रमुख तानाजी निकम साहेब यांचा सन्मान होतोय. विनायकजी दीक्षित अर्थात छोटू दीक्षित यांच्या शुभ हस्ते पोलादपूर नगर पंचायतीचे नगरसेवक विनायकजी दीक्षित यांच्या शुभ हस्ते केला जातोय यथोचित मान सन्मान. तसेच गौरंग शेठ सिद्धेश शेठ यांचे बंधू यांचा देखील सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. मी विनायकजी दीक्षित यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते त्यांना देखील सन्मानित करावं. अगदी सिद्धेश शेठ आणि जर पाहिलं तर गौरंग शेठ एक 2 बंधू आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांचा गौरंग शेठ साहेबांचा केला जातो यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून.
मॅच नंबर 3च्या अगदी विजयाच्या दिशेने वाटचाल करणारा संघ तो या ठिकाणी पाहायला मिळाला. किरण वॉरियर्स भोगाव या टीमने सामना नंबर 3 जिंकला. विजेता संघ झालाय किरण वॉरियर्स भोगावचा संघ. आपण या जय सर तीनही कर्णधार आपण या ठिकाणी या